तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे। मात्र मागील काळात झालेला अनुभव पाहता यावेळेस त्यांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राला नव्या विकासाकडे न्यावं अशा पद्धतीची भावना मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी व्यक्त करतायत। याविषयी नागपुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र यावे हे मागील अनेक वर्षापासून जी आहे ती चर्चा आहे। मात्र ती चर्चा आता प्रत्यक्षात उतरते काय असं चित्र सध्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते। कारण की राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आम्ही एकत्र येऊ या संदर्भातली जी आहे ती साथ घातलेली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना कुठेतरी प्रतिसाद दिला आहे। मात्र या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये काम करणारा सर्वसामान्य मनसेचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता त्यांच्या मनामध्ये नेमकी या युती संदर्भामध्ये काय भावना आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सुरुवातीला आपल्यासोबत मनसेचे काही पदाधिकारी आहे। आमचं मत म्हणजे महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्र हिताकरता आणि मराठी माणसाकरता माननीय राजसाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी दोघांनी एकत्र येऊन जर महाराष्ट्राची धुरा सांभाळली तर महाराष्ट्रात एक वेगळं चित्र राहील। हे निवडणुका येतात जातात, त्याच्यामध्ये हार होते, विजय होतो, या सगळ्या राजकारणातली या नेहमीच्या गोष्टी आहेत। पण ही जी युती होणार आहे ही युती फक्त निवडणुकीपुरती मर्यादित असेल असं वाटत नाही। दोघंही भावांमधले जर का मतभेद जर का दूर झाले तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला या दोन भावांची सत्ता निश्चित डोळ्यासमोर तुम्हाला अनुभवायला मिळेल। अतिशय आनंदाचा विषय आहे। कसं आहे, दोन मेळावे झाले तरी दोन्ही भगव्याचेच मेळावे आहे आणि दोन्ही भगव्याचेच वारसदार आहे आणि हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले दोन वाघ आहे आणि ते जर एकत्र आले तर हे निश्चितच महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या आणि मराठी अस्मितेसाठी खूप आनंदाची बातमी आहे आणि हे निश्चितच झालं पाहिजे असं आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। महानगरपालिका आणि नगरपालिका यामध्ये बहुतांशी पक्ष हे स्वतंत्र लढतील, त्यामुळे वेगवेगळ्या युत्या ह्या आता यापुढे दिसून येतील आणि जर मराठी हितासाठी जर मनसे आणि शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना एकत्र येत असेल तर ती नक्कीच महाराष्ट्रासाठी आणि दोन्ही पक्षासाठी भविष्यात चांगली गोष्ट राहील। महाराष्ट्राच्या हिताचाही निर्णय असेल अशी भावना देखील या ठिकाणी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।